नागपूरमध्ये ब्रँडेड कंपनीचं स्टिकर लावून बनावट तेलाची विक्री सुरू असल्याचं समोर आलंय। नागपूर पोलिसांच्या क्राईम ब्रांच आणि हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या पथकानं ही कारवाई केली आहे। आपल्या कंपनीचं स्टिकर लावून काही तेल विक्रेते ग्राहकांची फसवणूक करत असल्याची तक्रार अदानी विल्मर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केली होती। गोदामावरील छाप्यादरम्यान खुलं विकलं जाणारं तेल हे डब्यात भरून त्यावर ब्रँडेड कंपनीचं स्टिकर लावलं जात होतं। कॉपीराइट आणि ट्रेडमार्क कायद्यानुसार गुन्हा दाखल करत निलेश साहू या आरोपीला अटक करण्यात आली आहे। लूज मध्ये जे खाद्यतेल आहे ते आणून त्याचा ब्रँडेड तयार करून ते महाकिमतीला विकत आहेत अशी माहिती क्राईम ब्रांचला मिळाली होती। टीमनं त्या ठिकाणी छापा मारला आणि जी माहिती मिळाली होती ती खरी आढळून आलेली आहे। त्या छापामध्ये जवळजवळ 8.5 लाख रुपयाचा संपूर्ण मुद्देमाल मिळून आला। ते सगळं खाद्यतेल आणि बाकीचं पॅकिंग साहित्य वगैरे सगळं जप्त करण्यात आलेलं आहे। हुडकेश्वर पोलीस स्टेशन या ठिकाणी तो गुन्हा दाखल केलेला आहे। याच्यामध्ये जो गोडाऊन मालक आहे जे सर्व करत होता तो व्यक्तीला सुद्धा ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि हुडकेश्वरला पुढील तपास सुरू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।